याला म्हणतात काखेत कळसा आणि गावाला वळसा. कुठलं गाव कुठला वळसा मला नाही कळते काय म्हणताय. स्वानंदी, एक विचारू? आहो, तुम्हाला काय परवानगी हवी आहे माझी विचारायला? विचारा की. ऐकल्यानंतर आता लगेच हसू नका, पण तुम्हीच आपलं ऑफिस का नाही जॉईन? आता हसू? ते बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं हसू नका म्हणून. थांबले की मी 2 सेकंद. अहो, काय बोलताय राजवाडे, मी आणि तुमचं ऑफिस? नाही नाही, असं कसं होईल? ते शक्यच नाही. मी अत्यंत विचार करून तुम्हाला विचारतोय. तुम्ही विचार तर करा. हे बघा, आपण जर दोघं एकाच ऑफिसमध्ये असलो ना, तर आपण सतत एकमेकांच्या कायम जवळ असू, एकत्र वेळ घालू शकू, शिवाय ऑफिसचं कामही पूर्ण करू शकू. अहो पण राजवाडे, मी तुमचं ऑफिस कसं जॉईन करणार? का? काय हरकत आहे? अहो, तुम्ही आता जे काही मला एक ऑफर लेटर दिलं त्याच्यातलं तुमच्या जवळ असणं आणि तुमच्या बरोबर छान वेळ घालवणं एवढंच येतं मला तुमच्या कामाच्या बाबतीत. मग बाकी जर मला तुमच्या ऑफिसमध्ये काम करायचं असेल तर मला त्यातलं काही येत नाहीये. म्हणजे आपली क्षेत्र कम्प्लिटली वेगळी आहेत, पोल झपाटोत आपण, आणि मला कुठलाच अनुभव नाहीये तुमच्या कामाचा. म्हणजे हा काही प्रॉब्लेमच नाहीये. क्षेत्र जरी वेगळी असली तरी सुरुवातीच्या काळात तुम्हाला योग्य ते ट्रेनिंग दिलं जाईल आणि तुमच्या पोस्टसाठी लागणारं सगळं तुम्हाला शिकवलं जाईल. विचार करा. आनंद सारखी अजून एक व्यक्ती जर ऑफिसमध्ये असेल ना, ती देखील विश्वासू, तर माझ्यावरचा ताण किती कमी होईल बघा. एक सॉलिड टीम बनवू आपण. खरंच इतका स्ट्रेस होतोय का तुम्हाला? अहो, हे आत्ता बघताय काहीच नाहीये. खरं तर मी जेव्हा बाहेर गावी जातो ना, तेव्हा जास्त स्ट्रेस असतो. याचं कारण बाहेर जरी गेलो तरी ऑफिसचं काम संपतच नाही. त्यामुळे अशी विश्वासू व्यक्ती मला हवी की जिच्यावरती ऑफिसची जबाबदारी बिनधास्तपणे सोपून मी बाहेर गावी जाऊ शकेन. आणि ऑफिसमध्ये आनंद नंतर माझ्या सगळ्यात जवळची आणि विश्वासू व्यक्ती तुम्हीच असाल. कसं जमेल राजवाडे मला हे? का नाही जमणार? हुशार आहात तुम्ही, तुमच्याकडे भरमसाठ नॉलेज आहे. कळतंय मला, पण माझ्यावर पण माझ्या जबाबदाऱ्या आहेतच ना. नोकरी आहे, तिथल्या जबाबदाऱ्या आहेत. ती अशी अचानक सोडून देऊन नाही माहिती हो मला राजवाडे. स्वानंदी, एकदा विचार तर करून बघा. हो, मी 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 करते, विचार करते मी, पण मला आता लगेच उत्तर नाही देता येणार. चालेल? ठीक आहे. आले.